नमस्कार, मी श्रद्धा. एमसीएन न्यूजच्या जालना बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आपल्या आरोग्याची संजीवनी. द स्किल टू हील, द स्पीड टू केअर. बघूयात आजच्या सविस्तर बातम्या. जालन्यातील विशाल कॉर्नर परिसरात दिनांक 28 जानेवारी रोजी बळीराम इंगळे या तरुणावरती चाकूने हल्ला करण्यात आला होता. यामध्ये जखमी झालेल्या तरुणास दवाखान्यात उपचारासाठी पाठवण्यात आले होते. या तरुणाचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालय परिसरात गर्दी केली होती. या प्रकरणी पोलिसांनी 2 संशयित असेफ सय्यद आणि माहेद शेख लतीफ शेख यांना अटक करण्यात आली होती. मात्र उपचारादरम्यान दिनांक 6 फेब्रुवारी रोजी या जखमी तरुणाचा मृत्यू झाला असून संतप्त नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा घेतला असून मृतदेह जालन्यातील शवविच्छेदन कक्षात ठेवण्यात आले असून पोलिसांचा मोठा फौज फाटा यावेळी या ठिकाणी तैनात करण्यात आला होता. या गुन्ह्यात 2 आरोपी अटक असून जेही या गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न होतील त्यांच्यावर निश्चितच कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. मात्र या पोलिसांनी 23 जानेवारीला दिलेल्या तक्रारीवर वेळीच कारवाई केली असती तर माझा भाऊ वाचला असता अशी प्रतिक्रिया मयत बळीराम इंगळे यांचा भाऊ कृष्णा इंगळे यांनी दिली आहे. मी कृष्णा संतोष इंगळे, राहणार गोपाळपुरा. आज माझ्या भावाचा मृत्यू झालेला आहे. मृत्यू दिनांक 6. त्याच्या अगोदर मला मारहाण केली होती त्यांनी दिनांक 23/1/2026. त्यानंतर मी FIR फाडलेला आहे. तिथं FIR फाडल्यानंतर पण आरोपीला गिरफ्तार नाही केलं त्यांनी. आरोपी त्याच्यानंतर पण दुसऱ्या दिवशी गल्लीत येऊन गेला, घरासमोर येऊन गेला की तुम्हाला मी मारून टाकेल, तुमचं घर जाळेल, नाही तर मी तुम्हाला काही करेल असं बोलून गेलं. त्याच्यानंतर मी सदर बाजार पोलीस स्टेशन इथं गुन्हा त्यांचा वापर दाखल केला. तरी तिथं काही नसताना मी FIR फाडला. FIR फाडून पण की काही ऑब्जेक्शन घेता आलं नाही पोलीस सहकार्यकर्त्यांना. आज पोलीस सहकार्यकर्त्यांना 23 तारखेला काही ऑब्जेक्शन घेता आलं असतं तर माझा भाऊ आज जिवंत राहिला असता. त्याच्यानंतर की फक्त आरोपीचे वडील, आरोपीचा वडील आणि आरोपीच्या वडिलाचा जवाई हा दोन्ही गिरफ्तार करावे ही मागणी आहे. आणि हे मला पोलीस प्रशासनाने लेखी देऊन करून द्यावं, फक्त ही मला मागणी आहे. मृतदेह का ताब्यात घेत नाहीत तुम्ही? मृतदेह का ताब्यात घेत नाही? काय मागणी तुमची? जोपर्यंत न्याय भेटत नाही, लेखी भेटत नाही, तोपर्यंत मृतदेह हातात भेटणार नाही किंवा आम्ही इथून हलवणार नाही. त्याचं PM पण करणार. किती वाजता झाला त्याचा मृत्यू? सकाळी 8 वाजताच्या सुमारावर त्याचा मृत्यू झाला. जालना महानगरपालिकेच्या पहिल्या महापौरपदी भाजपच्या वंदना मगरे यांची बिनविरोध निवड झाली आहे, तर उपमहापौरपदी भाजपचे राजेश राऊत यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. जालना नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच महानगरपालिकेची निवडणूक पार पडली आहे. त्यानंतर महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडीसाठी मनपा प्रशासनाने कार्यक्रम जाहीर केला होता. आज दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची अंतिम मुदत होती. त्यानुसार महापौर पदासाठी वंदना मगरे तर उपमहापौर पदासाठी राजेश राऊत यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. इतर कोणतेही नामनिर्देशन पत्र दाखल न झाल्याने दोघांचीही बिनविरोध निवड करण्यात आली. जालना नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर झाल्यानंतर जालन्याचा पहिला महापौर कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर वंदना मगरे यांची पहिल्या महापौरपदी निवड झाली असून निवडीनंतर भाजप पदाधिकाऱ्यांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान ज्या पद्धतीने आम्हाला जालना महानगरपालिका निवडणुकीत बहुमत मिळाले त्याच पद्धतीने आगामी जिल्हा परिषद निवडणुकीतही बहुमत मिळेल असा विश्वास यावेळी भाजपा नेते तथा माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी व्यक्त केला आहे. यावेळी भारतीय जनता पक्ष महानगर अध्यक्ष भास्कर आबा दानवे पाटील यांची देखील उपस्थिती होती. कोणाचा असेल हे तर ठरलंय भाजपचा, पण नाव काय आणि उपमहापौर कोण? जालनामध्ये महानगरपालिका झाल्यानंतर पहिला महापौराचा मान वंदना मगरे यांना भेटला आहे आणि उपमहापौर म्हणून सन्मान्य राजेश राऊत यांना भेटला आहे. आम्ही सर्व नाव श्रेष्ठांना पाठवलं. श्रेष्ठाने दोघांचं नावानं हिरवा कंदील दिला आणि दोघांचं नाव भरून आता आम्ही पाठी घालायला चालू. बरं, आता जालना महानगरपालिकेत भाजपचा तर झेंडा फडकलाय, पण आता येणार निवडणूक आहे जिल्हा परिषद, याचं चित्र कसे आहे? 100% जे मॅन्डेट आम्हाला महानगरपालिकेत भेटलं ते मॅन्डेट आम्हाला जिल्हा परिषद भेटणार, पंचायत समिती भेटणार. पालिकेत भाजपचाच महापौर आता निश्चित झाले, कारण ही निवडणूक बिनविरोध झाली आणि महापौर आणि उपमहापौर कोण यांची नावं काय आहेत आणि जालना शहराच्या विकासासाठी काय तुम्ही पहिली पाऊल उचलणार आहात? निश्चित जालना शहरातील
सर्व मतदार बंधू भगिनींनी भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी प्रचंड बहुमत दिलं. 41 नगरसेवक आमचे निवडून आले. अर्थातच भारतीय जनता पार्टीचा महापौर आणि भारतीय जनता पार्टीचा उपमहापौर दोन्ही उमेदवारी अर्ज आम्ही आज या ठिकाणी भरलेले आहे. महापौराच्या माध्यमातून श्रीमती वंदना अरुण मगरे यांना महापौरपदाचा अर्ज भरला. उपमहापौर पदासाठी माननीय राजेश रामभाऊजी राऊत यांचा अर्ज त्या ठिकाणी भरला. आणि ही प्रक्रिया करत असताना भारतीय जनता पार्टी हा शिस्तीचा पक्ष आहे. या सर्व गोष्टी आम्ही श्रेष्ठींच्या कानावर टाकतो आणि श्रेष्ठीकडनं आदेश आल्याच्या नंतरच हा सर्व फॉर्मॅलिटी आम्ही या ठिकाणी पार पाडलेली आहे. निश्चितच प्रदेशाच्या परवानगीच्या नुसारच ही सर्व प्रक्रिया पार पडली आणि आज दोघंही उमेदवारांचे अर्ज आम्ही त्या ठिकाणी भरलेले आहे. भारतीय जनता पार्टीने अगोदरच विकासाच्या अजेंड्यावरच आम्ही निवडणूक लढलो, विकासाचा मुद्दा घेऊन गेलो आणि निश्चितच जालना शहराच्या लोकांना त्या ठिकाणी न्याय मिळवून देईल भारतीय जनता पार्टी आणि मोठ्या प्रमाणात विकासाचे नियोजन करू आणि भारतीय जनता पार्टीचाच विकास करू शकते हे एकदा जनतेने दाखवून दिलेलं आहे. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानात सलग 3ऱ्या वर्षी संत भगवानबाबा आश्रमशाळा अन्वी शाळेला बदनापूर तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळाला आहे. या निवडीबद्दल संस्था चालक आणि पालकांनी संस्थेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. गेल्या 3 वर्षांपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाळा सुधार योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात सलग 3 वेळा बक्षीस क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष महामहिम राज्यपाल हरिभाऊ बागडे, उपाध्यक्ष देवजीभाई पाटील, निवृत्ती गावंडे, ज्येष्ठ संचालक डॉक्टर सर्जेरावजी ठोंबरे तसेच सर्व संचालक मंडळ, गटविकास अधिकारी, गट शिक्षण अधिकारी, केळी गव्हाण केंद्राचे केंद्रप्रमुख व गावकरी यांनी शाळेचे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक अरविंद पवार, सर्व शिक्षकांचे, चिमुकल्यांचे कौतुक करत पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. मत्स्योदरी शिक्षण संस्थेचे अंकुशराव टोपे महाविद्यालय यांचे वार्षिक स्नेहसंमेलन 5 फेब्रुवारी आणि 6 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आले होते. यावेळी माजी मंत्री राजेश टोपे यांची प्रमुख उपस्थिती होती. मत्स्योदरी शिक्षण संस्थेचे अंकुशराव टोपे महाविद्यालय यांचे वार्षिक स्नेहसंमेलन 5 फेब्रुवारी आणि 6 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आले होते. आज पारितोषिक वितरण कार्यक्रम उद्घाटक म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी बुलढाणा सुरेश कवळे, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे, अजिंक्य टोपे प्रमुख उपस्थिती, प्रशासकीय अधिकारी डॉक्टर BR गायकवाड, प्राचार्य दादासाहेब डॉक्टर गजहंस, उपप्राचार्य डॉक्टर पांडुरंग खोजे, उपप्राचार्य डॉक्टर संजय पाटील यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते स्वर्गीय अंकुशराव टोपे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यात प्रमुख पाहुणे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले. यावेळी विद्यार्थ्यांनी मनावर ताबा असणे आवश्यक आहे, मनावरती ताबा असेल तर काहीही शक्य करता येते असे उदाहरण म्हणजेच आजचे प्रमुख पाहुणे व मी आहे असे मत व्यक्त केले. मी 5 वेळेस निवडून आलो, परंतु यावेळेस मी पडलो, परंतु मी पुन्हा येईल असे मत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केले. यानंतर मान्यवरांचे भाषण, त्यानंतर विद्यार्थ्यांचे व प्राध्यापकांचे विविध बक्षीस वितरण, गौरव समारंभ मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले. गजानन सरांचा फोन मला 3 दिवसापूर्वी आला आणि मला त्यांनी विचारलं की बाबा हे असं असं आहे. तर मला एक माहिती आहे की स्नेहसंमेलन गॅदरिंग ही एक तुमच्या सगळ्यांसाठी मेमरीज असतात आणि या मेमरीजमध्ये यासाठी असतात की तुम्ही अनेक वेगवेगळे खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम, अनेक वेगवेगळ्या पद्धतीच्या इव्हेंट्स आपण या गॅदरिंगच्या माध्यमातून होतात. काही शाला तुमचे ते असतात ना, पागोटे, फिशपॉन्ड, ते पण असतात आणि त्यामुळे एक आनंदाचा क्षण असतो. स्नेह वाढवण्याचं काम असतं स्नेहसंमेलन आणि त्या दृष्टीनं आपल्यातली वेगवेगळी जी व्यक्तिमत्वातली गुण आहेत ती गुण प्रदर्शित करण्यासाठीची एक ती चांगली संधी असते आणि म्हणून ती संधी आपल्या मुलांची हुकवायची नाही. म्हणून मी प्राचार्यांना सांगितलं नाही, आपण जरूर घेतलाच पाहिजे आणि त्यांनी सुद्धा तत्परतेने सर्व लगेच नियोजन पुन्हा केलं आणि आज या सगळ्या गोष्टी पूर्ण करून आपण या ठिकाणी हा कार्यक्रम घेतायत. त्याबद्दल मी प्राचार्य आणि त्यांच्या सर्व टीमचं सुद्धा मनापासून अभिनंदन करेल आणि आभार मानतो. हा कार्यक्रम म्हणजे मी या दृष्टीनं पाहतो की तुम्ही ज्यांनी स्पर्धेत भाग घेतला, कुणी हारले कुणी जिंकले,
सगळ्यांचं अभिनंदन, भाग घेणाऱ्याचं अभिनंदन, कारण भाग घेणं महत्वाचं आहे माझ्या दृष्टिकोनातून, हारणं जिंकणं नाही. मी 5 वेळेस जिंकलो, 1 वेळेस हारलो, पुन्हा जिंकेल. सध्याच्या प्रचलित भाषेत जर सांगायचं की मी पुन्हा येईल. आजचे प्रमुख पाहुणे सुद्धा, आजचे पाहुणे सुद्धा 10वीला हरले. 10वीला ते हरले म्हणजे नापास झाले. इंग्लिश आणि गणित. पुन्हा 10वीत पास झाले, पण तो त्यांनी मनाला एवढं लावून घेतलं की अरे आपण कसं काय नापास झालं. ठीक आहे, त्यांना कदाचित ते सब्जेक्ट अवघड वाटत असेल, पण आर्ट्स घेतलं आणि मग ज्यात त्यांची रुची होती, मनाला जबरदस्त. मनाची शक्ती ही सर्वात मोठी शक्ती आहे, मी तुम्हाला सांगतो, सर्वात मोठी. आणि महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी उपजिल्हाधिकारी सुरेशजी कवळे, मी आपल्या निमित्ताने सांगू इच्छितो की या महाविद्यालयाची सुरुवात 1983ला झाली. 17 विद्यार्थ्यापासून हे महाविद्यालय सुरू झालं आणि आज या महाविद्यालयाने या महाराष्ट्रामध्ये आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये एक आपला स्वतःचा एक आगळा वेगळा ठसा उमटवलेला आहे. मशिदोरी त्यापूर्वीचं आणि आताचं अंकुशराव टोपे महाविद्यालय म्हटलं की आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन लोकांचा पॉझिटिव्ह असतो. गुणवत्तेला प्राधान्य देणारं, गुणवत्तेशी कुठल्याही प्रकारची तडजोड न करणारं हे महाविद्यालय सर्वत्र ओळखलं जातं. सर, यापूर्वीच्या प्राचार्यांनी आणि यापूर्वीच्या स्टाफने जो वसा आणि वारसा आम्हाला दिला, तो चालवण्याचा आमचा सर्व स्टाफ आणि आमचे विद्यार्थी सातत्याने प्रयत्न करत आहेत. दरवर्षी आपल्या महाविद्यालयाचे विद्यार्थी विद्यापीठाच्या गुणवत्तेमध्ये अगदी महाविद्यालय सुरू झाल्यापासून आतापर्यंत सातत्याने येत असतात. आजही महाविद्यालयामध्ये जवळपास 3000 विद्यार्थी शिकतात. आदरणीय साहेब आणि कवळे साहेब, मी आपल्या दोघांनाही सांगू इच्छितो की आज विद्यापीठ मेरिट लिस्ट डिक्लेअर करत नाही, कारण ग्रेड दिले जातात. पण असं असलं तरी आमच्या महाविद्यालयाचे विद्यार्थी O ग्रेडपर्यंत मार्क घेतात, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. कला क्षेत्रामध्ये सुद्धा मागे नाही. कला क्षेत्रामध्ये सुद्धा आपलं महाविद्यालय सातत्याने पुढं असतं. सांस्कृतिक क्षेत्रामध्ये सुद्धा आपलं महाविद्यालय जोमाने प्रगती करतं. आमच्याकडे सांस्कृतिक विभाग स्वतंत्र नसला तरी आहे ते प्राध्यापक आणि आहे त्या विद्यार्थी कलाकारांना घेऊन तुमच्यातल्या विद्यार्थी कलाकारांना घडवण्याचं काम करतात. सर, मला या सांगायला आपल्याला आनंद वाटेल की यावर्षी आमच्या महाविद्यालयाने विद्यापीठाच्या युवक महोत्सवामध्ये 13 पारितोषिके मिळवले आणि जिल्ह्यामध्ये पहिलं मान मिळवलं. त्याचबरोबर विद्यापीठामध्ये सुद्धा आपण आपला संघ पाठवला होता, त्या ठिकाणी आपल्याला 2 पारितोषिके मिळाले, म्हणजे एकूण सांस्कृतिक वन यावर्षी 15 पारितोषिके जिंकले. सर, आपल्या महाविद्यालयाच्या आजीवन व विस्तार सेवा केंद्राला सुद्धा यावर्षी उत्कृष्ट सेवा केंद्राचा पुरस्कार मिळाला. त्याचबरोबर उत्कृष्ट कार्यक्रम अधिकाऱ्यांचा पुरस्कार सुद्धा डॉक्टर रामदास वैद्य सर, डॉक्टर भगवान मरकट आणि श्रीपद गायकवाड यांना या ठिकाणी मिळालेले आहे. आज जालना महापालिकेचा प्रथम महापौर पदाची निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी भारतीय जनता पार्टीच्या वंदना मगरे यांची बिनविरोध महापौरपदी निवड करण्यात आली, तर उपमहापौरपदी राजेश राऊत यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल महापौर वंदना मगरे यांनी पक्षश्रेष्ठींची आभार मानले असून शहरातील नागरी समस्या सोडवण्यासाठी महापालिका नक्कीच योग्य त्या उपाययोजना करेल आणि नागरिकांना सर्व सुविधा देईल असे म्हणत त्यांनी पक्षश्रेष्ठींचे आभार मानले आहेत. माननीय नगरपालिकेच्या पहिल्या महापौरपदी तुम्ही ठरलेले आहे, काय सांगा? सर्वप्रथम सर्व BJP चे वरिष्ठांचे मी आभार मानते. मला जालन्यातील महानगरपालिका महापौर पदाचा त्यांनी जो बहुमान दिलाय त्यांचे मी आभार आहे. पहिल्यांदा त्यांचे आभार मी व्यक्त करते. सन्माननीय श्री रावसाहेब पाटील दानवे, लोणीकर साहेब, कैलासश्री गोरंट्याल आणि आबा दानवे या पक्षश्रेष्ठींनी मला जो बहुमान दिला त्या बहुमानाला मी चांगल्यारीत्या जालन्याचा विकास करेन. ड्रेनेज, स्वच्छता, रस्ते
आणि सर्व पाणी प्रश्न, नागरिक समस्या यावर सर्वांनी माझ्या परीने सर्व जे काही होईल ते 100% एकदम चांगलं काम करेल व त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. आभार. जालना महानगरपालिकेच्या पहिल्या महापौर वंदना मगरे तर उपमहापौरपदी राजेश राऊत यांची निवड झाल्याने जालना शहरातील भाजप कार्यकर्ते व नागरिकांकडून स्वागत करण्यात आले आहे. जालना शहरातील स्वच्छता आणि पाण्याचा प्रश्न मार्गी लावणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी महानगरपालिकेचे उपमहापौर राजेश राऊत यांनी दिली आहे. उपमहापौर पदाची जबाबदारी कशा पद्धतीने वाटचाल आहे, कशा पद्धतीने कार्यप्रणाली राहणार आहे पुढील काळात? नमस्कार. सर्वात अगोदर मी या ठिकाणी माझे वरिष्ठ आणि भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय माजी केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब पाटील दानवे दादा, माजी मंत्री आदरणीय बबनराव लोणीकर साहेब, आदरणीय नारायण गुजे साहेब, या महानगराचे निवडणूक प्रमुख श्री कैलासजी गोरंट्याल साहेब, श्री आमचे संतोष भाऊ दानवे पाटील, आमचे महानगराचे अध्यक्ष भास्कर आबा दानवे पाटील आणि सर्वच नेते मंडळी यांनी माझ्यावर ही जबाबदारी या ठिकाणी दिली, त्याबद्दल मनपूर्वक त्यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसेच जालना शहराने आपल्याला माहिती आहे की बहुमत या ठिकाणी 33वर होतं, 33 मतावर होतं, परंतु आम्हाला या ठिकाणी 41 नगरसेवक जे जालना शहरवासियांनी निवडून दिले, त्याबद्दल मी जालना शहरवासियांचा मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आत्ताच जी जबाबदारी माझ्याकडे आली, आमच्या जे महापौर या ठिकाणी प्रथम महापौर झालेले आहे श्रीमती वंदनाताई मगरे यांचं आम्ही या ठिकाणी अभिनंदन केलं. शहराने आमच्यावर एक नवीन जबाबदारी दिलेली आहे, स्वच्छ पाणी पुरवठा करण्याची, आम्हाला स्वच्छता या ठिकाणी करण्याची, दिवाबत्तीची व्यवस्था असेल, चांगले रस्त्याची व्यवस्था असेल आणि नागरिकांना जे सोयीसुविधा या ठिकाणी लागतात तर त्या देण्यासाठी आम्हाला या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या हातामध्ये महानगरपालिका दिलेली आहे आणि आम्ही प्रामाणिक या ठिकाणी काम करू. स्वच्छ पाण्याचा असेल, स्वच्छताचा असेल, चांगले रस्त्याचा असेल, नियमित घंटागाडीचा असेल, हे सर्व काम या ठिकाणी करू अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो. यासोबतच जालना बातमीपत्रात इथेच थांबूयात. तुम्ही बघत राहा MCN न्यूज. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी. कालिका सरिया लाना मत भूलना. कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु. कालिका सरिया मैं भूली नहीं. बेटिया आप कलेक्टर. कालिका TMT, फैसला जो मजबूत हो. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध. मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा ICU, NICU. जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब.
ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियाक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी.